हॅलो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी राणी तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपल्या छोट्याशा एवढ्याशा किचनमध्ये आपण सगळ्या वस्तू कशा ठेवू शकतो जेणेकरून ते सर्व वस्तू आपल्याला पटकनपट भेटतील आणि आपलं किचन ना एकदम नीट, क्लीन आणि सुटसुटीत पण दिसेल, जास्त जागा पण दिसेल. तर त्याच्या मागे म्हणजे काय काय करायला पाहिजे, काय करू नये, किंवा मग काय गोष्टी आपण लक्षात ठेवून वस्तू ठेवायला पाहिजे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्कीच व्हिडिओच्या शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान असे कमेंट्स पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर जसं की तुम्हाला माहीतच आहे की मी राहते क्वार्टर्स एरियामध्ये, म्हणजे गव्हर्नमेंट क्वार्टरमध्ये. तर तुम्हाला माहीतच आहे की क्वार्टर एरियाचे रूम किती छोटे असतात. तर तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवते किचनचं. तर किती छोटं किचन आहे तुम्ही विचार करू शकता. फक्त एकच माणूस थांबून ना इकडे स्वयंपाक वगैरे करू शकतो. तर चला, आता मी कसं वस्तू ऑर्गनाईज केले, तर कशामुळे आपल्याला किती जागा बचत होते, काय होते ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुम्हाला माहीतच आहे की आपण सारखं ट्रान्सफर इकडून तिकडे जात असेल तर जास्त वस्तू पण आपण ना ठेवू शकत नाही आपल्यासोबत. नाहीतर मग ते येताना जाताना ट्रान्सफरच्या वेळी खूप जास्त आपल्याला त्रास होतो आणि सामान पण इकडून तिकडे न्याय ह्याच्यामध्ये ना आपलं खूप जास्त वैताग पण येतं. तर त्याच्यामुळेच कमी सामानमध्ये सगळ्या वस्तू कशा बसवायच्या तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. सो चला, व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पहिल्यांदा तुम्ही बघा, तर माझं किचन आहे एवढंच, फक्त 2च फरशा एवढं म्हणजे किचन आहे. हे 2 फरशा आणि तिकडे 1-2 फरशा. तर एवढं छोटंसं किचन आहे, बघू शकता. तर वरतून खाली पूर्ण तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे पहिल्यांदा. तर असं गेलं ना डायरेक्ट आपलं किचन आहे. तर बघू शकता, आता फक्त एवढ्या जागेमध्ये ना मला माझं पूर्ण सामान बसवायचं होतं. तर मी कसं बसवले आहे ते तुम्हाला या सेक्शनमधून सांगते. तर पहिल्यांदा तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आपल्याला जे वस्तू रोजच्या वापरामध्ये लागतात, म्हणजे जसं की साखर, चहापत्ती, चटणी, मीठ, हळद, मसाले, डाळ वगैरे, ते सगळं ना आपण समोर ठेवून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता माझं हे सगळं सामान ना पुढेच आहे. म्हणजे मला चहा बनवायचा आहे तर साखर, चहापत्ती इकडेच आहे. आणि मला भाजी बनवायचं आहे तर इकडे सर्व मीठ, मसाला, हळद वगैरे सर्व आहे. आणि डाळ बनवायचं आहे तर त्याच्यामध्ये डाळ असतं आणि वरती ना मसाल्याचा डबा आहे. सो आपल्या रोजच्या यूजमध्ये जे वस्तू आपल्याला यूज होतात ना, पटकन लागतात ना, ते सगळे समोरच ठेवायचे जेणेकरून ते पटकन आपल्याला काढता येईल, ठेवता येईल. आणि हे चहासोबत बिस्किट वगैरे जे लागणार आहे ते इथं ठेवत असते. आणि ते कैंची वगैरे जे काय आपल्याला लागतं ते हाताला येईल तसंच ठेवायचं. तर त्याच्यामुळे आपल्या स्वयंपाकाचा टाईम पण वाचतं स्वयंपाक करताना आणि सर्व बचत होतं. आणि आता इथे काहीतरी कट वगैरे करताना ते बेसमेंटला तुम्ही बघू शकता. पटकन आपल्याला चाकू पाहिजे असेल तर चाकू इकडेच आहे समोरच. कुठले चमचे पाहिजे असेल तर ते सर्व इकडे समोरच आहे. सो आपण पटकन घेऊन पटकन भाजी वगैरे मिक्स करू शकतो. चहा ठेवायचा असेल तर पटकन चमचा घेऊन चहा फिरवू शकतो. तर अशा प्रकारे. आणि पाणी म्हणाल तर काहीतरी धुवायचं आपल्याला, तांदूळ वगैरे, ते सर्व पाणी ना इथेच आहे. सो पटकन घेऊन, म्हणजे राईट हँडला आपल्याला इझी पडतं. सो मग पाणी या साईडला ठेवलेलं आहे. पटकन काही धुवायचं असेल धुवायचं, पटकन भाजीमध्ये पाणी टाकायचं असेल तर टाकू शकतो. तर अशा प्रकारे इकडे आहे पोलपाट, इकडे आहे तेल, म्हणजे पटकन आपण तिकडून घेऊन डायरेक्ट पातेल्यात भाजी वगैरे बनवताना टाकू शकतो तेल वगैरे. आणि आता या जागेवर इथे तर गॅस आहे, तुम्हाला दिसतच आहे, आणि इथे आहे सिलेंडर. आणि अजून रोजच्या जीवनामध्ये आपल्याला भात तर रोजच बनवतो, भात आणि चपाती. आणि मिक्सर इथे खाली ठेवलेला आहे मी. आणि हे इथे आहे तांदूळ आणि इथे आहे चपातीचं पीठ. आणि आपल्या इकडे ताटं वगैरे, म्हणजे किचन छोटं आहे त्याच्यामुळे कमीत कमी जागेमध्ये जास्त वस्तू कशी बसवता येईल हे तुमच्यासोबत सांगत आहे. इकडे मी सर्व ताटं वगैरे ठेवलेले आहे. इकडे कळशी आहे, म्हणजे पाणी, वरचं पाणी संपलं की पटकन खालचं पाणी उचलून वरती टाकता येतं. सो अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. आणि इकडे मागे बघू शकता 3-4 डबे आहेत. तर त्याच्यामध्ये ना, म्हणजे आपलं एक्स्ट्राचं वस्तू जे असतं, म्हणजे काहीतरी फुटाणे म्हणा, शेंगा वगैरे, जे काही सामान आहे, एक्स्ट्राचं तेल पॉकेट्स आहेत, ते सर्व ना एक्स्ट्राचे वस्तू त्याच्यामध्ये असतात. आणि माझ्याकडे ना इतकं जास्त हे नाही आहे डबे वगैरे की आपण सगळं सेपरेट डब्यामध्ये ठेवू शकू.
तर सगळं इथे ना डबे वगैरे ठेवलेले आहेत. समोर तर आपली बेसिक वस्तू आहे जे लागतात ते, पण सगळ्याच वस्तू जसं की बेसन वगैरे, डाळ, प्रत्येक डाळ वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवायचं असं नाही आहे. फक्त मुगाचं डाळ तेवढं वरती ठेवलेलं आहे म्हणजे चिनूला लागतं म्हणून. बाकी आपलं मसूरचं डाळ म्हणा किंवा मूग, चणे वगैरे असे जे आपल्याला लागणारे आहेत ना कधीतरी, तर ते सर्व ना असं एक ड्रम आहे त्या रूममध्ये, तर त्याच्यामध्ये ठेवते. जेव्हा लागेल तेव्हा मी पटकन आणून घेते. तर असं आहे, प्रत्येक वस्तू ना डब्यात घालून ठेवायला इतकं जागा पण नाही आहे आणि इतके डबे पण नाही आहेत, इतकं सामान पण नाही आहे. तर त्याच्यामुळे ते सगळं ना एका ड्रममध्ये घालून ठेवत असते आणि बाकी जे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये लागतात ते सगळ्या असे समोर ठेवलेले आहेत. आता तुम्हाला इकडचं किचनचं टूर दाखवते. तर हे सेक्शन तर आपलं झालेलं आहे इकडून इकडेपर्यंत. तर आता तुम्हाला हे सेक्शन दाखवते. तर इकडे आहे बेसिक सूप, आपलं काहीतरी पाकळायचं वगैरे असेल तर ते इकडे पाकडू शकतो. आणि हे आहे माझं म्हणजे कांदे, टमाटे, बटाटे, भाजीपाला वगैरे जे काय आणाल ते इकडे बसून जातं. आणि ह्याच्या खालीच ना आपलं जागा पण वाचावं म्हणून ह्याच्या खालीच मी सर्व असे कप वगैरे, ग्लास, जे काय आपल्याला रोज लागणारे आहेत त्या वस्तू मी इथं ठेवलेल्या आहेत, वाट्या वगैरे सर्व. आणि या साईडलाच इथे होतं आमचं फिल्टर, म्हणजे खाली पण ना त्याचं फिल्टरचं जे पाणी नितरून येतं ते खाली होतं. म्हटलं आता उन्हाळा सुरू झाला आहे तर ते डायरेक्ट खालचं काढून ना डायरेक्ट हे पाणी खाली जाईल असं केलं. आणि हे खालचं जे त्याचं भांडं होतं ते काढून ठेवलेलं आहे आणि तिकडे माठ ठेवलं, म्हणजे इथली आपली जागा पण सेव्ह झाली. आणि खाली ठेवलं असतं ना तर चिनूसारखं ते माठामध्ये हात घाल किंवा हे टाक ते टाक असं त्याचं चालू असतं, म्हणून त्याच्यानुसार ना आम्ही हे ॲडजस्टमेंट केलेलं आहे. आता इकडचं सेक्शन झालं आपलं. तर इकडचं सेक्शन, इकडे एवढी मोठी खिडकी आहे, इकडून मस्त हवा वगैरे येतं. आणि इकडे ना 2 नळ आहेत, म्हणजे हे वापरायचं पाणी येतं इकडे आणि हे प्यायचं पाणी. सो प्यायचं पाणी सकाळी संध्याकाळी 1-1.5 तास येतं, तर पाण्याचं काहीच टेन्शन नाही आहे, वापरायचं पाणी सुरूच असतं. आणि इकडे भांडे वगैरे घासायचं आहे जागा खालीच आहे, वरती बेसिन वगैरे असं काही नाही आहे. सो खालीच बसून मी घासत असते. तर हे एक पार्ट आहे खाली बसून घासायचं, तर इकडे भांडे घासणे आणि ह्याच्या टबमध्ये ठेवणे, तर अशा प्रकारे आहे. आणि हे खालचं सेक्शन दाखवायचं म्हटलं तर तुम्हाला इकडे सर्व ना आपले भांडे वगैरे जे काय असतात, म्हणजे भगोने, मिक्सरचं वाटी, सिलेंडर, सर्व असे सामान आहेत जे आपण भाजी वगैरे बनवण्यासाठी, चहा बनवण्यासाठी, कढई वगैरे, ते सर्व वस्तू या साईडला आहेत. आणि इकडे आहे किचनमध्येच आहे समोरच्या साईडला देव. तर इकडे पूर्ण देवाचं असं छान प्रकारे मांडून वगैरे ठेवलेलं आहे, बघू शकता. आणि किचनला जे काही कापड वगैरे लागतात तर ते इकडे आहे दारावर. आणि आपल्याला सगळ्यात मोस्ट फेवरेट वस्तू जे म्हणाल ते म्हणजे कॅरीबॅगचं पिशवी. तर ते एवढं मोठं कॅरीबॅगचं पिशवी आहे, तर ते इथे मी सगळे जे भाजीपाला वगैरे आणल्यावर येतं, किराणा आणल्यावर येतं, तर सर्व ह्याच्यामध्ये टाकून ठेवत असते. सो पटकन आपण पाहिजे तर घेऊ शकतो आणि ठेवताना ठेवू शकतो आरामशीरप्रमाणे. तर असं काहीच आहे सर्व किचन माझं. आणि इथे आहे लाईटीचं बोर्ड, म्हणजे आपल्याला मिक्सर वगैरे सुरू करायचं असेल तर पटकन इकडे प्लग लावून ठेवू शकतो आणि मिक्सर सुरू करू शकतो. आणि पाणी वगैरे गरम करायचं असेल थंडीमध्ये वगैरे तर इकडेच पाणी वगैरे गरम करायला ठेवतो आम्ही. तर अशा प्रकारे ठेवत असते. सो जे बेसिक गोष्टी आहेत ते सगळे समोरच ठेवून घ्यायचे, म्हणजे पटकन घेता येतात आपल्याला. आणि चमचा, डबे वगैरे जे काय रोजच्या आवरावरमध्ये लागणारे आहेत ते सगळे समोरच ठेवायचं, म्हणजे आपल्याला जास्त वेळ पण लागणार नाही कोणत्याही वस्तू बनवताना आणि मग आपला टाइम पण सेव्ह होईल. तर अशा प्रकारे माझ्या किचनची काहीशी मांडणी केलेली आहे. तर तुम्हाला ही मांडणी कशी वाटली मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला ह्याच्यामधलं काय आवडलं, काय नाही आवडलं तर तेही मला कॉमेंट करा. आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे शीट मी लावून घेतलेलं आहे, मी शोवरून ऑर्डर केले होते, तर ते इथे बसून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे किचनचं लुक थोडंसं चांगलं आलेलं आहे. आणि क्वार्टर्स एरियामध्ये किचन कसं असतं तुम्हाला माहीतच आहे. सो मी थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे, जास्त काय नाही केले. तर अशा प्रकारे छोटंसं होतं माझं किचनचं टूर, किचनचं ऑर्गनायझेशन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.